केंद्र आहे. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. देशात 2027च्या जनगणनेची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पहिला टप्पा उद्या म्हणजे 1 एप्रिलपासून सुरू होणार असून तो येत्या 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार यांनी दिली. या आधीची जनगणना 2011 मध्ये झाली होती. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा यांची माहिती घेतली जाणार आहे. यावेळी नागरिकांना प्रथमच स्वगणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून विशेष मोबाईल ॲप आणि पोर्टलच्या माध्यमातून घरी बसून माहिती भरता येणार आहे. हे पोर्टल 16 भाषांमध्ये उपलब्ध असेल. माहिती भरल्यानंतर नागरिकांना 11 अंकी ACID दिला जाईल. दुसऱ्या टप्प्यात वैयक्तिक माहिती संकलित केली जाणार असून संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय गणना केली जाणार आहे. पाईपद्वारे नैसर्गिक वायू म्हणजे PNG सुविधा उपलब्ध असलेल्या शहरांमध्ये नागरिकांनी 3 महिन्यांच्या आत PNG जोडणीसाठी अर्ज करणं बंधनकारक असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. असा अर्ज न करणाऱ्यांचा LPG पुरवठा 3 महिन्यानंतर बंद होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. राज्यात LPG, पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही टंचाई नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काही ठिकाणी दिसणाऱ्या रांगा या भीतीपोटी झालेल्या खरेदीमुळे असल्याचं त्यांनी नमूद केलं आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं. नागरिकांमधला संभ्रम आणि भीती दूर करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमधून 3 महिन्यांचं अन्नधान्य आगाऊ देण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसंच केरोसिनचं वाटपही सुरू करण्यात आलं असल्याचं ते म्हणाले. यवतमाळ जिल्ह्यात गावातील झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी भाजीपाला आणि फळ पिकांचं मोठं नुकसान झालंय. खरीपाचा हंगाम अतिपावसानं वाया गेल्यानं शेतकऱ्यांची मदार रब्बी पिकांवर होती. गहू, हरभरा, कांदा पिकं काढणीला आली असताना अवकाळी पाऊस बरसत असल्यानं मोठं नुकसान नोंदवण्यात आलंय. सर्वाधिक नुकसान काढणीला आलेल्या गहू पिकाचं झालंय. वादळामुळे गहू आडवा झाला असून पावसात भिजला आहे. अकोला जिल्ह्यात देखील काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं असून वीज कोसळल्यानं 8 मेंढ्या दगावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं. राज्य शासनाच्या निर्देशानुसार गर्भाशयमुखाच्या कर्करोगावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी HPV लसीकरण मोहीम राबवण्यात येते आहे. या मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या 14 वर्ष पूर्ण मुलींना लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मनपा आयुक्त डॉ. विपिन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नियोजन भवन इथं बैठक घेण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल. नमस्कार.